नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघतो सेतू अभ्यासक्रमाचा दिवस क्रमांक 31. याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे दशांश अपूर्णांकाचे लेखन आणि वाचन. दशांश अपूर्णांकाचे लेखन व वाचन. दशांश स्थान जे आहे ते आपण कशा पद्धतीने देतो? तर दशांश अपूर्णांक आपण कशाला म्हणतो? ज्यांचे छेद 10, 100, 1000 म्हणजे 10 किंवा 10च्या पटीत असतात त्यांना आपण दशांश अपूर्णांक असं म्हणतो. हे आपण यापूर्वी अभ्यासलेला आहे. उदाहरणार्थ 3/10 असेल हा दशांश अपूर्णांक होईल. 25/100 असेल हाही दशांश अपूर्णांक होईल. 9/1000 असेल हा सुद्धा दशांश अपूर्णांक होईल. मग दशांश स्थान जे आहे ते दशांश स्थान म्हणजे नेमकं काय? तर या ठिकाणी पहा, समजा एक एकक आहे, एका एककाचे आपण 10 समान भाग घेतले. त्या 10 समान भागापैकी याचा अर्थ काय होतो ते नीट लक्षात घ्या. समजा आपण एखाद्या वस्तूचे किंवा एखाद्या एककाचे 10 समान भाग घेतले आणि त्यापैकी 3 जर आपण विचारात घेतले तर याचा अर्थ होतो 3/10 म्हणजेच 10 समान भागापैकी 3. मग हा दशांश अपूर्णांक ज्यावेळेस आपण लिहितो त्यावेळेस तो कसा लिहितो? 0.3 म्हणजे याचा अर्थ होतो 10 पैकी 3 भाग. हाच दशांश अपूर्णांक याचं रूपांतर ज्यावेळेस आपण दशांश अपूर्णांकात करतो त्यावेळेस तो अशा पद्धतीने लिहितो आपण 0.25 म्हणजे दशांश चिन्हानंतर 2 अंक याचा अर्थ 100 समान भागापैकी एवढे भाग झाले. आणि 9/100 हा जो दशांश अपूर्णांक आहे तो आपण 0.009 असा लिहितो. याचा अर्थ दशांश चिन्हानंतर 3 अंक येतात म्हणजे या ठिकाणी 1000 भागापैकी हा भाग विचारात घेतला जातो. इथं 1000 भाग केलेले, इथं 100 भाग केलेले, इथं एकच भाग केले, 10 भाग केलेले आहेत. म्हणजे एक एककाचे 10 समान भाग केले तर आपण 1/10 असे लिहितो. यालाच आपण एक दशांश असं म्हणतो. याला म्हणतो आपण एक दशांश. दशांशी फोड होते दश अधिक अंश. दश म्हणजे 10 आणि अंश म्हणजे भाग. अंशाचा अर्थ होतो भाग. म्हणून हा एक दशांश याचा अर्थ 10 भागापैकी 1. याला 1/10 असंही म्हणतो आपण, एक दशांश असं सुद्धा म्हणतो. मग या ठिकाणी हे जे स्थान आहे याला 10 भागातला 1 भाग आपण असं म्हणतो. म्हणून दशांश म्हणजे 10वा भाग. हा काय झाला? 10वा भाग झाला. दशांशाचा अर्थ होतो 10वा भाग. शतांश म्हणजे 100वा भाग. 1/100 याचा अर्थ होतो 1 शतांश आणि 1 शतांश याचा अर्थ होतो 100 मधला 1 भाग. 1 हजारांश किंवा 1 सहस्रांश. 1 सहस्रांश म्हणजे सहस्र म्हणजे 1000. 1000 भागांपैकी 1 भाग. 1000 भागांपैकी 1 भाग अशा पद्धतीने. मग दशांश चिन्ह म्हणजे काय? दशांश चिन्ह याचा अर्थ काय होतो? दशांश चिन्ह आपल्याला माहिती आहे ते कसं देतो? फक्त एक ह्या टिंबाने देतो. 3.5 हे मधी जो टिंब आहे हा दशांश चिन्ह आहे. दशांश हे स्थान अपूर्णांक लेखनासाठी आपण वापरत असतो.
संख्यालेखन ज्यावेळेस करायचं असतं आपल्याला, ते संख्यालेखन करत असताना संख्येतील पूर्णांक भाग संपल्याची खूण म्हणून पूर्णांकातील शेवटचा जो अंक आहे हा आहे पूर्ण भाग. आणि पूर्ण भाग इथं संपलाय, याची खूण म्हणून हे एक टिंब देतात. पूर्ण भाग संपल्याची खूण म्हणून एक टिंब दिला जातो. किंवा असं जर असेल 3450.235 या ठिकाणी हा जो आहे हा पूर्णांक भाग आहे. हा पूर्णांक भाग संपल्याची खूण म्हणजे दशांश चिन्ह आहे. आणि हे दशांश चिन्ह त्या पूर्णांक भागाच्या शेवटच्या अंकानंतर देत असतात आणि ते फक्त एक टिंब म्हणून देतात. याच खुणेला आपण काय म्हणतो, दशांश चिन्ह असं म्हणतो. या खुणेला काय म्हणतो, दशांश चिन्ह असं म्हणतो. म्हणजे या ठिकाणी जर समजा एखादी संख्या आपल्याला दिलेली असेल 5.3/10, तर याचा अर्थ होतो 5.3. जर एखादी संख्या आपल्याला दिलेली असेल 3.9/100, तर ही जी संख्या आहे ही आपण लिहितो 3.09 अशा पद्धतीनं लिहितो. म्हणजे हा पूर्णांक भाग संपला की दशांश चिन्ह देतो. इथं 5 पूर्णांक आहे म्हणजे हा 5 पूर्णांक भाग संपला की आपण कोणतं चिन्ह देतो, दशांश चिन्ह असं लिहितो. म्हणजे या ठिकाणी 25.679 ही संख्या जर तुम्हाला वाचायची असेल तर 25.679 असं वाचा, किंवा 25.679 असं वाचा. समजा 3.7 असेल तर 3.7 असं वाचता येतं. 3.7 असंही वाचता येतं किंवा 3.7 असं सुद्धा वाचता येतं. समजा 5.41 असेल तर 5.41 असं वाचता येतं. 2 अंक असतील तर शतांश, 1 अंक असेल तर दशांश, 3 अंक असेल तर सहस्रांश. अशा पद्धतीनं या संख्या आपल्याला वाचता येतात. म्हणजे शतांश स्थान कसं असतं, दशांश स्थान कसं असतं, सहस्रांश स्थान कसं असतं, हे दशांश चिन्हानंतर जेवढे अंक येतात त्या अंकांवरून आपल्याला ठरवता येतं. हे सहस्रांश होईल, हे दशांश होईल आणि हे शतांश होईल. लक्षात घ्या. म्हणजे 5.41 3.7 आणि 25.679 सहस्रांश अशा पद्धतीने हे अंक आपल्याला वाचता येतात. म्हणजे या ठिकाणी हा एकक होईल, हा दशक होईल. हा दशक तर हा एकक अंक होईल. इथं हा एकक स्थान होईल, हा 1 दशांश होईल, हा दशांश स्थानचा अंक होईल, हा शतांश स्थानचा अंक होईल आणि हा सहस्रांश स्थानचा अंक होईल. इथं हा दशांश स्थानचा अंक होईल. या ठिकाणी हा एककच राहील. 4 जो आहे तो दशांश स्थानचा अंक होईल आणि 1 जो आहे तो शतांश स्थानचा अंक असणार आहे. तर असे हे जे अंक आहे हे आपल्याला या ठिकाणी वाचता येतात. आता इथं पहा, या ठिकाणी आपल्याला एक तक्ता दिलेला आहे. तो तक्ता काय आहे तो बघा. आता या ठिकाणी बघा, खालील सोडून दाखवल्याप्रमाणे तक्ता पूर्ण करा. 9.5/10 दिलेले आहे. हा व्यवहारी अपूर्णांक आहे. हा कोणता अपूर्णांक आहे? व्यवहारी अपूर्णांक आहे. 9.5/10. इथं दशक स्थानचा अंक किती आहे का? म्हणजे 9च्या अगोदर एकही अंक नाही. हा पूर्णांक भागातला, हा जो भाग आहे हा पूर्णांक भागातला आहे. हा कोणता भाग आहे? पूर्णांक भाग आहे. आणि इथून पुढचा जो भाग आहे तो आहे अपूर्णांक भाग. लक्षात घ्या.
आणि याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर कसं केलं, त्याचं वाचन कसं करायचं आहे. मग 9.5/10 9 पूर्णांकामध्ये पूर्णांक हा एकच अंक आहे, म्हणजे एकक स्थानचा अंक आहे. दशक स्थानी अंक नाही, म्हणजे दशक स्थानी येतात 0. 5/10 आहे, म्हणजे याचा अर्थ 5 दशांश झाला, म्हणजे दशांश स्थानचा अंक 5 आहे. शतांश स्थानचा अंक 0 आहे, म्हणून याचं लेखन होईल 9.5. आणि हे वाचताना 9.5 असं वाचता येईल किंवा 9.5 असं सुद्धा वाचता येईल. आता या ठिकाणी जर बघितलं आपण तर 7.9/100 आहे. मग 7.9/100 आहे, तर 7 एकच अंक आहे, म्हणजे दशक एकक स्थानचा हा झाला 7, दशक स्थानी अंक नाही म्हणून तो येईल 0. 9/100 आहे, मग 9/100 आहे, याचा अर्थ 9 हा कोणत्या स्थानी होईल, शतांश स्थानी होईल. आणि दशांश स्थानी इथं 0 आहे, म्हणजे या ठिकाणी 0 आहे. 0.9/100 असं करावं लागेल ते. म्हणजे 9 हा एकक स्थानचा शतांश स्थानचा अंक आहे आणि दशांश स्थानी इथं अंक नाही आहे, म्हणून तो आपण काय केला आहे, इथं 0 दिलेला आहे. आणि याचंच दशांश अपूर्णांकात रूपांतर करताना 7.009 म्हणजे 7.9 असं सुद्धा ते वाचता येतं. अशाच पद्धतीने हे उदाहरण इथं सोडून दाखवलं. आता इथं पहा, या ठिकाणी दशक स्थानचा अपूर्णांक हा 0च येणार आहे. बरं, आधी इथं पहा, दशक स्थानी 5 येतील, एकक स्थानी 4 येतील, हा झाला पूर्णांक भाग. 7 हे शतांश आहे, 7 काय शतांश आहे, म्हणजे 7 हा शतांश स्थानी येईल आणि दशांश स्थानी मात्र 0 आहे. आणि हे लिहिताना कसं लिहितात, 54.54.07 असं लिहिता येईल. वाचताना 54.07 किंवा 54.7 असं सुद्धा तुम्हाला ते वाचता येईल. या ठिकाणी दशक स्थानी आणि एकक स्थानी पूर्णांक नाहीच आहे, पूर्णांक नाही आहे, म्हणजे दशक आणि एकक स्थानी 0 होईल. दशांश स्थानी जे आहे, मग 20 शतांश झालं, 20 शतांश याचा अर्थ दशांश स्थानी येईल 2 आणि एक शतांश स्थानी येईल 0. आणि मग हा अंक जो आहे, ही जी रेषा आहे ही दशांश चिन्हाची रेषा आहे असं समजा, म्हणजे 0.20 येईल. आणि वाचताना लिहायचं आहे 0.20 किंवा 0.20 असं तुम्हाला ते वाचता येईल. आता इथं सराव कोपऱ्यामध्ये आपल्याला काही उदाहरणं दिलेली आहेत. ही उदाहरणं सुद्धा बघा कशी आहेत. सराव कोपरा बघा, खालील अपूर्णांक दशांश रूपात लिहा. आता 8/100 याचा अर्थ 0.08 8 शतांश झाली. 6.9/10 म्हणजे 6.9 म्हणजे 6 पूर्णांक झाले. पुढचा अपूर्णांक आहे म्हणजे दशांश चिन्ह 9 दशांश म्हणजे 0.9 6.9. इथं 4 पूर्णांक आहे, नंतर अपूर्णांक आहे म्हणजे 4 नंतर दशांश चिन्ह येईल. 35 शतांश म्हणजे इथं 3.5 येईल. इथं पूर्णांक काहीच नाही आहे, तो 0 येईल. 60 शतांश म्हणजे 0.60 येईल. इथं 7 पूर्णांक आहे, नंतर अपूर्णांक आहे म्हणजे 7 नंतर दशांश चिन्ह येईल. 1/10 आहे, मग याचा अर्थ 1 दशांश म्हणजे 1च येईल. अशा पद्धतीने ह्या संख्या आपल्याला लिहिता येतात. खालील अपूर्णांक दशांश रूपात व अपूर्णांकात अंश छेद रूपात लिहा. आता दशांश चिन्हात जर अपूर्णांक 0.46 आहे बघा, 0.46 हेच आपल्याला अंश छेद रूपात कसं लिहिता येईल, 46/100. 5.29 म्हणजे 5.5.29 आणि हेच आपल्याला कसं लिहिता येईल,
5.29/100 असं लिहिता येईल. हे जे आहे 47.68 47.68 आणि हे आपल्याला कसं लिहिता येईल मग या ठिकाणी 47.68. त्यानंतर 0.चिन्ह. आता ही बघा 0.035 0.035 आणि हेच जर आपल्याला व्यवहार अंश छेद रूपात लिहायचं असेल तर 35/1000 येईल. बरोबर. दशांशानंतर 3 शून्य म्हणजे एकावर 3 शून्य जातील. 78.चिन्ह हे कसं येईल पहा 78.41 आणि हेच जर व्यवहार्य अपूर्णांकामध्ये लिहायचं असेल अंश छेद रूपात लिहायचं असेल तर 78 पूर्णांक आहे 41 आहे म्हणजे 41/100 41/100 म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला दशांश अपूर्णांकातही संख्या लिहिता येते आणि व्यवहार्य अपूर्णांकामध्ये सुद्धा संख्या लिहिता येते. तर हा जो स्वाध्याय आहे हा संपूर्ण स्वाध्याय तुम्ही काय करायचा या ठिकाणी सोडवायचा आहे. हा संपूर्ण स्वाध्याय जो आहे तो या ठिकाणी सोडवायचा आहे. हा तक्ता पूर्ण करा, ही उदाहरणं सोडवा आणि हा आव्हानात्मक कोपरासुद्धा लिहून काढायचा आहे. धन्यवाद.